मंगलाचरण. चिदानंदैकरूपाय जिनाय परमात्मने परमात्मप्रकाशाय नित्यं सिद्धात्मने नमः. पान नंबर 58, गाथा नंबर 40 ना 40 गाथा गाथा पा. जो जीव हेऊल हेवी जगु बहु विभजने लिंगतय परिमंडयू तो परमप्पु हवे. जो कर्म कारण प्राप्त कर बहुविधि जगत पैदा करे त्रयलिंग मंडित जीव परमात्मा शाश्वत अरे. आचार्य योगेंद्र देव परमात्मा प्रकाश ग्रंथ. परमात्मा प्रकाश ग्रंथामध्ये आचार्य कारण परमात्मा तोही स्वयं कार्य परमात्मा बनणार आहे. जी कारण आणि कार्य दोन्हीही शक्ती तुमच्या स्वतःच्या आत्म्यामध्ये आहे. भिन्न कारणाची तुम्हाला आवश्यकता नाही. आणि अंतरंग कारणामध्ये उपादानामध्ये कार्य होण्याची शक्ती येते. तर बहिरंग निमित्त कारण स्वयं प्राप्त होतात आणि प्राप्त झालेले कारण स्वयं नष्ट होतात. कर्म प्राप्त झाले, समोषण विभूती प्राप्त झाली, कर्म पण नष्ट झाले आणि समोषण विभूती पण नष्ट झाली. मग अशा कारणाचा जो रत्नत्रय स्वभाव आहे, त्या रत्नत्रय स्वभावाचं जो ध्यान करेल त्याला त्या ठिकाणी निर्वाणाची प्राप्ती होते. आता या 40 गाथेला आचार्य शीर्षक देतात, आगे जो शुद्ध ज्ञान स्वभाव जी ज्ञानावरणादि कर्मों के करण से त्रस्थावर जन्मरूप जगत को उत्पन्न करता है, वही परमात्मा है. दूसरा कोई भी ब्रह्मादि जगत करता नहीं है, ऐसा कहते हैं. एक जिनागमध्ये एक तो पहिला सांगितलं, या विश्वामध्ये 2 प्रकारचे मुख्य रूपाने मत सांगितले जातात. एक आस्ती आणि एक नास्ती. जो ईश्वराला मानतो त्याला आस्तिक्य म्हणतात आणि जे ईश्वराला मानत नाही त्याला नास्तिक म्हणतात. आणि अन्य लोकांनी सांगितलं, जैन धर्मामध्ये ईश्वर मानत नाही आणि अन्य धर्मामध्ये ईश्वर मानतात. तर आचार्य म्हणतात, ईश्वर खरोखर जैन धर्मामध्येच मान्य आहे, अन्य धर्मामध्ये ईश्वर मान्य नाही. कारण अन्य लोकांनी ईश्वर सृष्टीचा कर्ता आहे, ईश्वर सृष्टीचा पालन करतो आणि ईश्वर सृष्टीचा नाश करणारा आहे. असा उत्पन्न करणारा, पालन करणारा आणि नष्ट करणारा असा ईश्वर जिनागमामध्ये जिन धर्मामध्ये मानलेलं नाही. तरीसुद्धा जिन धर्मामध्ये ईश्वर मानलेला आहे. काय ईश्वर मानलेला आहे आणि तो ईश्वर स्वयं आपल्या पुरुषार्थाने ईश्वर बनतो. तो बनलेला ईश्वर नाही. जैन मतामध्ये तो नर आहे
नराचा नरेश्वर बनतो. कोण आहे? नर आहे म्हणजे मनुष्य, आणि त्या नराचा नरेश्वर बनतो. आणि अन्य मतामध्ये बना बनलेला नरेश्वर आहे, ईश्वर. म्हणून त्याचा जिनधर्मच खरा कसा आहे? ईश्वरवादी आहे. 6 महिने 8 समयाला 6 ते 8 जीव अरंतावस्था सोडून सिद्ध अवस्थेला प्राप्त होतात. तर भूतकाळाच्या अपेक्षेने पाहिलं आजपर्यंत तर अनंत ईश्वर जिनधर्मामध्ये मान्य आहे. आणि अमृत अन्य धर्मामध्ये किती मानले ईश्वर? जास्तीत जास्त 33 कोटी. मग तिथे 33 कोटी एवढी संख्या ईश्वराची आहे. तिथे तर अनंत ईश्वर आहे. भूतकाळात होऊन गेले, वर्तमान काळामध्ये अनंत ईश्वर होत आहेत, आणि भविष्य काळामध्ये अनंत ईश्वर होतील. मग एवढे ईश्वर जैन धर्मामध्ये मानलेले आहेत. पण ते ईश्वर स्वतःच आपल्या कारणाने संसारात भटकत होते अज्ञानामुळे, आणि ते स्वतःच्या ज्ञानामुळे रत्नत्रयामुळे ईश्वर अवस्थेला प्राप्त झालेले आहेत. पण सांगितलं जो शुद्ध आत्मा जीव ज्ञानावरणी कर्माच्या कारणाने त्रस आणि स्थावर रूपामध्ये जगामध्ये उत्पन्न करता आहे. कोण सांगितलं? आपला प्रत्येकाचा आत्मा एकेंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंत अशा त्रस आणि स्थावर जीवाचा घात मी स्वतः केलेला आहे. आणि त्या केलेल्या घाताच्या पापाच्या पुण्याच्या उदयामुळे मी त्रस आणि स्थावरूपी जन्मरूप जगत को उत्पन्न करता है. जे माझाच आत्मा एकेंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंत जीवाचा घात करून त्याच्या घरी बांधलेले कर्म त्या कर्माचा उदय येतो, तेव्हा मीच स्थावर आणि तत् रूपाने उत्पन्न झालो, अन्य दुसरा कोणी नाही. आणि जो त्रत आणि स्थावर रूपाने उत्पन्न होतो वही परमात्मा है. कोण आहे? आपलाच कारण परमात्मा. कथंचित कारण परमात्मा अवस्थेला न सोडता तोच कारण परमात्मा काय झाला? कार्य परमात्मा अवस्थेला प्राप्त होतो. म्हणून कारण कुठे बाहेर आहे आणि कार्य कुठून बाहेर उत्पन्न होणार आहे असं नाही. म्हणून सांगितले की आपलाच आत्मा स्वतःच्या कारण परमात्म्याला विसरून स्वतःच्या आत्म्याचं ध्यान न केल्यामुळे, सम्यक दर्शनाच्या प्राप्ती न केल्यामुळे आपण 4 गतीच्या 84 लाख योनीमध्ये स्वयं परिभ्रमण करतो, आणि दुसरा कोणी ब्रह्मादी आपल्या जगाच्या उत्पत्तीचा करता नाही. दोहार. जो जीव कर्मरूप कारण पाकर अनेक प्रकार का जगत उत्पन्न करता है, जो 3 लिंगों से मंडित है वही परमात्मा है. मग जो जीव कर्मरूपी कारणाच्या निमित्ताने अनेक प्रकारच्या जगाला उत्पन्न करतो, तर कर्म 3 प्रकारचे कर्म आहेत. भावकर्म, द्रव्यकर्म आणि नोकर्म. त्यामध्ये द्रव्यकर्म मुख्य कारण नाही संसार परिभ्रमणासाठी. मुख्य कारण द्रव्यकर्म मुख्य कारण नाही. जीवाचे भावकर्म हे मुख्य संसाराला कारण आहे. जसं लोह चुंबकामध्ये आकर्षित शक्ती आहे,
म्हणून तो लोह चुंबक काय करतो, त्या वस्तूला ओढून घेतो. तसं लोह चुंबकाच्या ठिकाणी काय करायचं, लोह चुंबकाचा दृष्टांत दोन पद्धतीने घटवाचा. एक, जेव्हा टाचण्या स्वयं वडल्या जातात त्यावेळेला सिद्धांत वेगळा, आणि लोह चुंबक ओढतो त्यावेळेला सिद्धांत वेगळा. कार्य दोन्ही एकाच वेळेला आहे, पण तुम्हाला आत्म्यापाशी कर्म स्वयमेव आले हे सिद्ध करायचं आहे. तेव्हा लोह चुंबकापाशी टाचण्या स्वयं गेलेले आहे. जे कर्म जीवाने आणले नाही, कर्म स्वयं आणले इकडून सांगताना. आणि लोह चुंबकाकडून घेतो तेव्हा जीवाच्या रागद्वेषादी परिणामाला लोह चुंबकाची उपमा दिली. मग जीवाच्या रागद्वेषादी परिणामाच्या द्वारे कर्म येतात. तेव्हा तिथे काय केलं, जीवाच्या परिणामामुळे कर्म आले, कर्म स्वयं आले नाही. मग तेव्हा तिथे लोह चुंबकाला मुख्यता द्या, ओढल्या जाणाऱ्या कर्माला मुख्यता देऊ नका. मग तसंही त्याच्याने की आपला स्वतःचा आत्माचा काय तो भाव कर्माच्या द्वारे द्रव्य कर्माला बांधून स्वयं संसार परिभ्रमण करत आहे. स्वयं आपला संसार उत्पन्न केलेला आहे, आणि तो संसारामध्ये असताना अशुद्ध तो परमात्मा स्वभावाने त्यावेळेला सुद्धा शुद्ध आहे. त्याला कोणी तिथे अशुद्ध केलेलं नाही. टीकार, जो आत्मा ज्ञानावरणादि द्रव्य कर्मरूप कर्णों को पाकर अनेक प्रकार के जगत को पैदा करता है, अर्थात कर्म के निमित्त से त्रस्त स्थावरूप अनेक जन्म मरण धारण करता है. हाच आपला आत्मा ज्ञानावरणादी 8 कर्माच्या बंधामुळे प्राप्त करून काय करतो, त्रस आणि स्थावर रूपाने एकेंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंत स्वयं धारण करतो. अन्य दुसरा कोणी धारण करत नाही. हिंदू धर्मामध्ये एकता आहे. त्याचं राक्षसाचं नाव काय का लक्षातही नाही. महिषासूर का भस्मासूर, भस्मासूर आहे. मग त्या भस्मासुराने काय केले, विष्णूची आराधना केली. मग विष्णूची आराधना केल्यानंतर तिथे विष्णू त्याला प्रसन्न झाले, आणि तेव्हा विष्णूने काय सांगितलं, तुला काय पाहिजे ते माग. तेव्हा तो भस्मासूर काय म्हणतो, मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवील तो भस्म झाला पाहिजे. असं त्यांनी काय केलं, वर मागितलं. बाकी देव म्हणतात सगळे विष्णूला, तुम्ही ह्याला हे वर देऊ नका, आणि याला ज्याच्या डोक्यावर हात ठेवील त्याला जर तुम्ही भस्म होईल तर तो आपल्या सर्व देवाला नष्ट करून टाकेल. म्हणून तुम्ही त्याला वर देऊ नका. विष्णू म्हणतो ठीक आहे देऊन टाकू, काय ते आपण पुढे पाहिले. मग विष्णूला त्याला तथास्थ म्हणून वर दिला. नंतर त्यांनी कायला प्रयोग करा म्हणला दिलेला. एका झाडावरती हात ठेवून पाहिला, झाड वृक्ष पाहिलं तर काय झालं, ते जळून भस्म झालं. मग असं करता करता तो देवांच्या डोक्यावरती हात ठेवायला निघाला. कारण सांगितलं ज्याच्या डोक्यावर हात ठेवतील ते भस्म होणार. मग हे पळत ब्रह्माकडे गेले देव, महेशाकडे पळत गेले, आणि शेवटी ज्यांनी आशीर्वाद दिला त्याच्याकडे सगळे पळत गेले.
म्हणजे हे काय केलं म्हणलं, आता तुम्ही आपल्याला सर्वाला मारायला आलेला आहे. मग ठीक आहे म्हणलं त्यांनी, वर देणार आहे तर घेणारा पण त्याच्यावरची कला आहे. मग त्याने ठीक आहे म्हणलं, त्याचा आपण बंदोबस्त करूया. मग मोहिनीचं रूप घेतलं आणि मोहिनीचं रूप घेऊन एका जंगलामध्ये तो उभारला. आणि त्याला पाहून तो काय झाला, तिथे आसक्त झाला. मग त्याने काय सांगितलं त्या मोहिनीने, तुझी इच्छा पूर्ण होईल, पण मी ज्याप्रमाणे सांगेल त्याप्रमाणे नृत्य करशील तर तुझी इच्छा पूर्ण होईल. ठीक आहे म्हणतात. मग ती मोहिनी तिथे नृत्य करते. मग तशा मी जसं नृत्य करते तसं तुला पण नृत्य केलं पाहिजे. मग तिथे नृत्य करता करता देवाने काय केलं, आपल्या मस्तकावर हात ठेवला. त्यांनी काय केलं, तसं आपणच कर्म बांधून आपले 4 गतीच्या 84 लाख योनी आपणच तयार केले. आणि याच्यावरती हात ठेवणार कोण आहे, आपणच आहोत. ती गोष्ट अध्यात्म तुम्हाला सांगते. तुम्हीच केलेले तुमच्याच परिणामाच्याद्वारे, तुमच्याच वरदानाच्याद्वारे तुम्हाला हे मिळालेले भव आहेत. आणि या भवाचा नाश कुणाला करायचा आहे, तुम्हालाच करायचा आहे. जे आशीर्वाद आपणच दिलेला आहे कर्माच्या माध्यमातून, त्याला नष्ट करण्याचं कार्य तुम्हाला करायचं आहे. म्हणून तिथे आठवलं की धर्मराजन म्हणतात, त्यामध्ये स्त्रीलिंग, पुलिंग, नपुंसक लिंग इन 3 चिन्हों से सहित है. मग यात्रत आणि त्यावर जे जीव आहेत त्यामध्ये मुख्य 3च लिंग आहेत, स्त्रीलिंग, पुल्लिंग आणि नपुंसक. मग हे काय आहे, शरीराचे चिन्ह पण आहे आणि वेद पण आहे. वेद आणि चिन्ह यामध्ये फरक आहे. स्त्रीलिंग, पुरुषलिंग आणि नपुंसक लिंग चिन्ह वेगळे आहेत आणि वेद वेगळा आहे. मग चिन्ह कुणाला म्हटलं, पुरुषाला जे लिंगाची उत्पत्ती झाली त्या लिंगाला पुरुष लिंग ही संज्ञा प्राप्त झाली. स्त्रीला जी रचना आहे त्याला काय म्हटलं, स्त्रीलिंग. आणि नपुंसकाला जे नपुंसक लिंग, जे बहिरंगाच्या शरीराच्या आकाराचं नाव लिंग आहे. आणि वेद कशाला म्हटलं, लिंग आणि वेदामध्ये फरक आहे. जे शरीरात स्त्रीची बाहेरची योनी आहे, आकार आहे, त्याला काय म्हटलं, लिंग म्हटलेलं आहे. आणि तिथे उत्पन्न होत नाही जीव, गर्भाशयामध्ये उत्पन्न होतो. म्हणजे उत्पत्तीचं स्थान गर्भाशय आहे. आणि बहिरंगामध्ये आकार त्याला लिंग म्हटला. जे स्त्री आणि पुरुषाला ओळखण्याचे बहिरंगातले हे शरीराचे चिन्ह आहेत. आणि त्या ठिकाणी वेद कशाला म्हणणार, स्त्रीवेद, पुरुषवेद आणि नपुंसक वेद. आणि स्त्रीलिंग आणि पुरुषलिंग या दोन्हीमध्ये फरक आहे, जाणून घ्या. मग स्त्रीवेद, पुरुषवेद आणि नपुंसक वेद याच्यामध्ये काय कार्य होतं, आणि स्त्रीलिंग, पुरुषलिंग आणि नपुंसक लिंग याच्यामध्ये फरक काय आहे. लिंग तर बहिरंगातून ओळखण्याचं चिन्ह आहे. स्त्रीलिंग, पुरुषलिंग, नपुंसक लिंग ओळखण्याचं चिन्ह आहे. आणि वेद कसा आहे, पुरुष वेदामध्ये स्त्रीची रमण्याचे भाव तो पुरुष वेद. पुरुष वेदामध्ये स्त्रीची रमण्याचे भाव तो पुरुष वेद आहे.
स्त्रीवेदामध्ये पुरुषाशी रमण्याचे भाव तो स्त्रीवेद आहे आणि नपुंसक वेद स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये रमण्याचा भाव, त्याचं नाव नपुंसक वेद. मग नपुंसक 3 वेद चारित्र्य गुणाच्या विभाव पर्याय आहेत. वेद काय आहे? चारित्र्य गुणाचा. जे नो कषाय आहे, त्या नो कषायची नावं काय सांगा? स्त्रीवेद, पुरुषवेद, नपुंसक वेद. हास्य, रती, आरती, शोक, भय, जुगुप्सा. 9 झाले की नाही? मग हे वेद चारित्र्य गुणाच्या पर्यायाचा धर्म आहे. लिंग हे जीवाच्या पुद्गलाच्या शरीराची रचना आहे. शरीराची रचनेमध्ये लिंग येतो आणि वेदामध्ये जीवाच्या चारित्र्य गुणाच्या पर्यायाची चर्चा आहे. मग तिथे आचार्य ढवलामध्ये सांगितलं, जे लिंग आहे त्या लिंगामध्ये दोष नाही. काय सांगितलं? लिंगामध्ये स्त्रीलिंग असो, पुरुष असो किंवा नपुंसक लिंग असो, लिंगामध्ये दोष नाही, पहिले निर्णय करा. आणि अज्ञानी काय म्हणतो? लिंगाला दोष देतो. मग आचार्य सांगितलं, 3 वेदाचा उदय आल्यानंतर जे भाव वेदामध्ये विकृती होते, तेव्हाही द्रव्य वेदामध्ये विकृती दाखवली गेली. की मूळ कारण कोण आहे? भाववेद आहे. भाव म्हणजे चारित्र्य गुणाचे हे 3 प्रकारचे जे परिणाम आहेत, या परिणामामध्ये विकृती आल्यानंतर मग लिंगामध्ये विकृती होते. जे लिंग दोष नाही, लिंगामध्ये असणारा जो लिंगी आत्मा आहे आणि त्या आत्म्यामध्ये जो चारित्र्य गुण आहे आणि त्या चारित्र्य गुणाची विभाव परिणतीमध्ये दोष आहे. म्हणून ढवलाकार म्हटलं की बहिरंगातले लिंग बाधक नाही, साधक नाही. तुमचे अंतरंगामधले होणारे परिणाम बाधक साधक आहेत. म्हणून आपणच काय केले? पाप पुण्य परिणाम करून आपणच त्याला त्या ठिकाणी जन्म मरण सुरू केलं. जसं आपण एक पाहिली ना कथा, 4 मित्र होते, फिरायला निघाले आणि जाता जाता एका जंगलामध्ये थांबले आणि त्यांना त्या ठिकाणी काय दिसलं? वाघाचं का सिंहाचं प्रेत पडलेलं दिसलं. मग एकापाशी मांत्रिक कला होती. मग सगळ्यांनी बोलले, याला आपण तयार करूया. मांत्रिक म्हणला, त्याला तयार केलं तर आपण सगळे स्वहा होणार, त्याला काय तयार करण्याची आवश्यकता नाही. तरीसुद्धा त्यांनी काय केलं आहे, सगळ्यांनी यथायोग्य आपलं आपलं काम करायचं. शेवटी मांत्रिकाला सांगितलं, तर तो त्याचं काम कर. मांत्रिक का म्हणला? नको, तरी ऐकायला तयार नाही. आणि म्हणला ठीक आहे. तो लांब झाडावर जाऊन बसून त्यांनी मंत्र मारला. तो त्या ठिकाणी वाघ उत्पन्न झाला. भूक लागली कडकडून आणि ते आता त्या तिघाला समोर दिसतात. तिघाला खायला लागले. तर 4थ्याला वरती बघितलं, तिथं आहे, त्याच्याकडं आला. हे बरं त्याला मंत्र मारून परत प्रेत केलं. तसं आपण मंत्राच्या आधारेच आपण काय केलं? 4 गतीच्या 84 लाख योनीचे धारण केलं. किंवा हिंदू धर्मामध्ये कसं आहे ना, उंदीर शंकरापाशी कुणापाशी गेला, मला हे मांजरापासून भीती आहे, मग काय करू? मला मांजर करा. मांजर मला कुत्र्यापासून भीती आहे. मग तुला जे पाहिजे ते त्याला वरती वरती करत गेले.
शेवटी तो काय झाला, वाघ किंवा सिंह होऊन त्याला खाऊ लागला. परत त्याने मूषको भोवते, तू परत मूषक हो. तसं आपणच एकेंद्रियापासून त्रस्थावर अवस्था धारण केले, त्याला नाश करण्याची शक्ती आपल्यापाशी आहे हे निर्णय करा. आणि या अशा अनेक अवस्थेमध्ये एकेंद्रियापासून पंचेंद्रिय असंज्ञेपर्यंत सगळे जीव नपुंसक आहेत. त्यासाठी कोणतं सूत्र दिलं उमास्वामी आचार्यांनी? शेषाणाम नपुंसकाः. देव, मनुष्य, तिर्यंच याला जोडून राहिलेले सगळे नपुंसक आहेत. जी एकेंद्रियापासून पंचेंद्रिय असंज्ञेपर्यंत सगळे जीव नपुंसक आहेत, तिथे स्त्री पुरुष कोणीही नाही. पण विज्ञान काय मानतं? स्त्री आणि पुरुष मानतं. ज्या झाडाला फळं येतात ते स्त्री, आणि ज्याला येत नाही ते पुरुष. मग इथे पुरुष एक झाड आहे, तिथे स्त्री एक झाड आहे. हवा येते तर या पुरुषच्या झाडातील का असतील ते त्यांच्या पद्धतीत जातात आणि त्या ते फूल जे आलं आहे त्याच्यामध्ये ते प्रवेश करतात. नंतर त्यांना काय होतं? फळ उत्पन्न होतं. असं विज्ञानाने नपुंसकाला स्त्री आणि पुरुष केलं. जे फलाची उत्पत्ती होणे आणि न होणे याच्यावरती स्त्री आणि पुरुष नाही. मग जेवढे एकेंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंत जीव आहे, त्याला पुरुष झाड आहे आणि स्त्री झाड आहे. मग त्या पुरुष झाडाला पुरुषाचं लिंग आहे का? आणि जे स्त्री आहे त्याला स्त्रीची योनी आहे का? तुम्ही त्याला कसं पुरुष स्त्री म्हणता? म्हणून शेषाणाम नपुंसकाणाम. आचार्याचे वचन सत्य आहे, जिनेंद्र भगवंताची वाणी सत्य आहे, शास्त्र सत्य आहे. सायन्स काय बी मानू दे, आचार्यांनी दिनवाणीने सांगितलेलं सत्य आहे. जी एकेंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंत सगळे जीव नपुंसक आहे. मग कधी आपण पाहतो दोन झुरळे एकमेकावरती अंगावरती बसलेले असतात, दोन प्राणी एकमेकाच्या अंगावर बसलेले असतात. तिथे काय वाटतं? स्त्री आणि पुरुष, पण त्याच्याकडे नपुंसकच आहेत. पंचेंद्रिय असंज्ञेपर्यंत नपुंसक आहे. मग कोणी म्हणेल, कधी आपण पाहतो काळ्या मुंग्या निघतात आणि त्यांच्या तोंडामध्ये पांढरं पांढरं काय तर असतं आणि ते जातात आणि आपल्या घरात ठेवतात. त्याला अंडे मानतात. त्याला काय म्हणतात? काय? अंडे मानतात. आणि त्याच्यातून जीव उत्पन्न झाला. मग अंडज, पोतज आणि गर्भज हे तीन भेद केले की नाही? मग अंडज कोणाला म्हटलं? अंड्यामध्ये जो जन्मतो. मग अंड्यामध्ये जन्मणारा जीव अंड्यामध्ये मग संयोगानेच उत्पन्न होतं का बिगर संयोगाने उत्पन्न होतं? मग हे कसं झाले? पंचेंद्रिय संज्ञी झाले. आणि ते अंडे नाही, पांढरी पांढरी तिथे मेडी आहे. ती मेडिया तिथे निमित्ताने तिथे जीव येऊन उत्पन्न होतो. म्हणून मुंग्या अंड्यामधून उत्पन्न होत नाही. अंड्यामध्ये उत्पन्न होणारे आचार्यांनी सांगितलेले जीव स्वतंत्र वेगळे आहेत. सायन्स त्यांच्या ठिकाणी जे असेल ते असेल. तिथे शाळा शिकताना जे सांगतील, जे प्रश्न येईल तेच उत्तर द्यायला पाहिजे. तत्वसूत्रातले उत्तर दिले तर नापास. भले तुम्हाला सत्य माहीत आहे पण तुम्हाला उत्तर खोटं द्यायला पाहिजे त्या ठिकाणी. मग पंचेंद्रियामध्ये हे तीन वेद आहेत. मग त्यामध्ये नारकी सगळे नपुंसक असतात.
पंचेंद्रियामध्ये 3 वेद आहेत. त्रिवेद, पुरुषवेद, नपुंसक वेद. नारकी सगळे नपुंसक. देवामध्ये 2च वेद असतात, स्त्रीवेद आणि पुरुषवेद. मनुष्यामध्ये 3 वेद असतात आणि तिऱ्यांच्यामध्ये 3 वेद असतात. मनुष्य आणि तिऱ्यांच्यामध्ये 3 वेद. नारकीमध्ये 1 नपुंसक वेद. देवामध्ये 2 वेद, त्रिवेद आणि पुरुषवेद. मग देवामध्ये नपुंसक वेद नाही. त्याच्यासाठी कोणतं सूत्र सांगितलं? न देवाहा. मग न देवा शब्दाचा अर्थ काय होतो? देव नाही. मग न देवा म्हणजे देव नाही सांगायचा आहे का? न देवा सांगताना देव नपुंसक नाहीत. मागटल्याचा तिकडून संदर्भ लावा. मग देवामध्ये नपुंसक का नाही? प्रश्न विचारला की मनुष्यामध्ये तिऱ्यांच्यामध्ये 3 वेद आहेत, देवामध्ये 2 आहेत. मग तिथे 3रा वेद का नाही? आणि नरकात 1च नपुंसक वेद का? तिथे पुरुष वेद का नाही? तिथे स्त्रीवेद का नाही? त्याच्याला मग देवामध्ये नपुंसक वेद का नाही असा प्रश्न विचारला तर काय उत्तर देणार? न देवा. त्याच्या सूत्राला मग त्याचं उत्तर दिले की नाही? त्या सूत्रात आम्ही वाचलं, आम्हाला माहीत नाही. न देवा हा देवाला नपुंसक वेद न तेवढंच माहीत आहे. मग आचार्य सांगितलं आहे देवगतीमध्ये उत्पन्न होणारा जीव पुण्यवान असतो, पापी नसतो. आणि नपुंसक पापी आहे. काय कारण आहे? देवामध्ये देवी असो किंवा देव असो, स्त्री असो किंवा पुरुष असो, पुण्याने देव झालेले असतात, पापाने नाही. म्हणून नपुंसक वेद पापकर्माच्या तीव्र उदयामध्ये नपुंसक वेदाची उत्पत्ती होते. म्हणून देव पुण्यवान आहे, पापी नाही, म्हणून त्यांना नपुंसक वेद नाही. नारकीला नपुंसक हे वेद का? बाकी 2 वेद का नाही? ते पापीच आहे, त्यांच्यावरची पुण्य नाही. मनुष्यामध्ये पाप पुण्य दोन्ही आहेत, म्हणून 3 वेद आहेत मनुष्य तिऱ्यांच्यात. जे अशी प्रत्येक ठिकाणी आचरणे ते वेद मिळण्याचे सुद्धा कारण पुढच्या ग्रंथामध्ये दिलेलं असतं. ते आपण त्या ठिकाणी अध्ययन केलं तर आपल्याला सगळं समजतं. मग निगोदातून कोण निघालं? आपणच निगोदात होतो. थोडे पुण्याचे परिणाम झाले, शुभभाव झाले. नित्य निगोदातून संसार राशीत आलो. नित्य निगोद एकेंद्रिय झालं. त्या एकेंद्रियामध्ये काय झालं? नित्य निगोद पण एकेंद्रिय आहे. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, वनस्पती ते पण एकेंद्रिय आहे. पण दोन्ही एकेंद्रियामध्ये फरक सांगितला. ढचड आला म्हणजे पहिले 4 गतीच्या दुःखाचं वर्णन केलं. मग नित्य निगोदातून पृथ्वी, जल, अग्नी, वायू, वनस्पती या 5 स्थावरामध्ये कुठेतरी एक ठिकाणी उत्पन्न झाला. मग का उत्पन्न झालं? इकडून सांगतात की पुण्याची मात्रा थोडी वाढली, थोडं पुण्य वाढलं, पण नित्य निगोदातून इथे एकेंद्रिय झाला. मग इथल्या एकेंद्रियाला नाव दिलं संसार राशी. ही काय? संसार राशी. मग त्या एकेंद्रियाच्या मध्ये पृथ्वी, जल, अग्नी, वायू, वनस्पती याच्यामध्ये अनंत पंचपरावर्तन जातात. गणती नाही त्याची. एक पंचपरावर्तनचा काळ एवढा मोठा. असे अनंत पंचपरावर्तन तर एकेंद्रियामध्ये जातात. तिथून मरून तिथे जन्मतो. मग तिथे मग सांगितलं इकडे तुझं पुण्य वाढलं. आणि तिकडे सांगितलं की लेशा आणि कषायाची मंदता झाली.
लेश्या आणि कषायाची मंदता होते तेव्हा पुण्य होतं. लेश्या आणि कषायाची तीव्रता होते तेव्हा पाप होतं. म्हणजे परिणामाच्या अपेक्षेने लेश्या कषायाची मंदता, आणि इकडून सांगताना पुण्याची मात्रा वाढते. आणि एक इंद्रियातून 2 इंद्रियातून आपण स्वतः आलो का आपल्याला कर्माने घेऊन दिले वरती स्वतःच्याच परिणामाच्या घरी. म्हणजे आज काय झालं, 7वा नरक आहे, त्याच्या खाली नित्य निगोद स्थान आहे. आणि आता आपण इथे आहोत. किती राजू वरती आलो आपण? 7 राजू, 14 राजू लोक आहे उंची, त्यामध्ये 7 राजू एवढे प्रयत्न करत 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 आज इथे आलो. तर राहिले किती? 7 राजू. मग या 7 राजूमध्ये मीच पुरुषार्थ करून आलो. आणि हे 2 इंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंत त्रस पर्याय. मग स्थावर पर्यायाचा काल तर अनंत आहे. मग त्रस पर्यायाचा काल किती सांगितला? त्रस पर्यायामध्ये आल्यानंतर माझ्या जीवाला किती काळापर्यंत राहणे लिमिट आहे? साधिक 2000 सागरोपम. साधिक 2000 सागरोपम. 2000 अधिक सागरोपम म्हणजे 86 लाख वर्ष तरवारशी दिने कुठे दिले. साधिक 2000 सागर म्हणजे 2000 सागर. एक सागर एवढा मोठा आहे. 2000 सागरोपम एवढा काळ तुम्हाला 2 इंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंत मिळणार आहे. मग त्या 2000 सागरोपम काळामध्ये तुमचे 180 का 85 सागर नरक आणि देवगतीत जातात. आणि सागराचं आयुष्य देवगती आणि नरकगतीमध्ये आहे. मनुष्यामध्ये पल्ल्याचंच आयुष्य आहे. भोगभूमीची 3 पल्ले उत्कृष्ट, मनुष्य आणि तिर्यंचं. आणि सागराचं आयुष्य देवाचं. जी 2000 सागरामध्ये 185 सागर देव आणि नरकातच जातात. राहिले 15 सागर. तेवढ्यामध्ये तुम्हाला हे सगळा खेळ खेळायचा आहे. जी एवढा पुरुषार्थ करून आज आपण आलेले आहोत. आणि आज जर आपल्या आत्म्याचा अनुभव करणार नाही, सम्यक दर्शन प्राप्त करणार नाही, तर काय होऊन जाईल? साधिक 2000 सागरोपमाचा काळ संपला. परत तुम्हाला नित्य निबोधात 7व्या नरकाच्या खाली जाऊन राहावं लागेल. आणि तिथून परत कधी याची गॅरंटी नाही. आणि समजा हा आत्ता आपला शेवटचाच भव आहे, समजा माहेरला जाण्याचा शेवटचा चान्स आहे, आता तुम्हाला सोडणार नाही. तसं तुम्हाला शेवटचा भव मनुष्य आहे समजा. आणि इथे जर तुम्ही नाही कार्य केलं तर परत माहेरमध्ये जाऊन तिथे थांबा. मग तिथून परत कधी निघता येईल सांगता येत नाही. म्हणून माझ्याच जीवाने पुण्य पापाच्या परिणामाच्या द्वारे परनेयाच्या द्वारे मी माझा संसार वाढवलेला आहे. इथेपर्यंत मी चाललो. इथून खाली जायचं का वरती जायचं माझ्या हातात आहे. एक पाण्याचा बिंदू त्याला सिंधू करायचा आहे का त्याची वाफ करायची आहे तुमच्या हातात आहे. तो पाण्याचा बिंदू समुद्रात टाका, समुद्रमय झाला तो. आणि तेच गरम पाण्यावर टाका, वाफून नष्ट झाला. तसं तुमचा हा मनुष्यभाव जो आहे मिळालेला,
त्याचं तुम्हाला काय करायचं आहे तुमच्यावरती अवलंबून आहे. कर्म तुम्हाला काय करत नाही, बहिरंगातल्या वस्तू तुम्हाला काही करत नाही. तुम्ही सम्यक पुरुषार्थ केला तर तुमच्या कार्याची उत्पत्ती होते. आणि साधी 2000 चाक्रोपम कालामध्ये, आणि तेही पंचेंद्रिय संज्ञी जीवाला सम्यक दर्शन होणार आहे. असंज्ञीपर्यंत सम्यक दर्शन होत नाही. संज्ञीमध्येच होणार आहे, असंज्ञीमध्ये होणार नाही. मग याच्यामध्ये जर तुम्ही सम्यक दर्शन प्राप्त केलं, साधी 2000 सागरोपम त्रस पर्यायामध्ये सम्यक दर्शन प्राप्त केलं तर तिथून जास्तीत जास्त उपार्ध पुद्गल परिवर्तन तुम्ही संसारात राहू शकता. जे तुमचा संसारामध्ये राहण्याच्या काळाला मर्यादा पडली आणि सम्यक दर्शन नाही प्राप्त केलं तर परत जाऊन त्या ठिकाणी पडताल. हे सम्यक दर्शन प्राप्त केल्यानंतर तुम्हाला संसाराची मर्यादा आली, आणि सम्यक दर्शन नाही प्राप्त केलं तर मर्यादा नाही, जाऊन परत तुम्हाला निगोदामध्ये पडावं लागेल. आपली माता किंवा आपण पूर्वी काय करत होतो, लाह्याच्या ज्वारी आणत होतो, भिजवून त्याला ठेवून कपड्यामध्ये बांधून ठेवत होतो, आणि दुसऱ्या दिवशी एक एक मूठ घेऊन त्या कढईमध्ये टाकत होतो, आणि काय उघडं ठेवत होतो का त्याला झाकत होतो कापडाने पूर्ण, आणि झाकून त्याला हलवत होतो. त्याच्यातून एखादी ज्वारी बाहेर पडत होती, बाकी सगळे तिथे फुटून जात होते. तसं त्या तुम्हाला एक जन्म मिळाला, फुटाण निघाला तुम्ही, बाकी सगळे भाजून गेले. मग इथून तुम्हाला पुरुषार्थ करा, आणि आज खरे देवगुरु शास्त्र मिळाले. पण सांगितलं का त्याने, आज अनंत वेळेला नीच गोत्रामध्ये जन्मतो, तेव्हा एक वेळेला उच्च गोत्रामध्ये जन्म मिळतो. अनंत वेळेला नीच गोत्रामध्ये जन्मल्यानंतर एकदा उच्च गोत्र प्राप्त होतं, आणि ते उच्च गोत्र तुम्हाला आता मिळालेलं आहे. एकेंद्रियापासून पंचेंद्रिय असंज्ञेपर्यंत सगळे नीच गोत्री आहेत. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मग लोकव्यवहाराच्या अपेक्षेने जैन कुल हे उच्च गोत्र तुम्हाला मिळालेलं आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही आता गोत्र एक लोकव्यवहारामध्ये उच्च गोत्र आणि नीच गोत्राच्या अपेक्षेने गोत्राचे 2 भेद केले 8 कर्मामध्ये. मग उच्च गोत्र आणि नीच गोत्राची व्याख्या काय केली? उच्च गोत्र कोणाला म्हणायचं आणि नीच गोत्र कोणाला म्हणायचं? ज्याने चांगलं काम केलं ते उच्च गोत्री, ज्याने वाईट काम केलं ते नीच गोत्री. तुम्ही काय म्हणणार? ती आहे परिणामाच्या जे बदलतात, पण उच्च गोत्र आणि नीच गोत्र याची व्याख्या आचार्यांनी काय केली? ज्याचे खाणं पिणं राहणं आदी उच्च विच आहे त्याचं नाव उच्च गोत्री, आणि ज्याचं खाणपिण आदी हीन आहे ते नीच गोत्री. ही उच्च आणि नीच गोत्राची आचार्यांनी व्याख्या केली. आणि आज उच्च गोत्रामध्ये उत्पन्न झाला, पण परिणामाने नीच आहे. गोत्र उच्च मिळालेलं आहे, पण परिणामाने नीच आहे.
आणि समुद्रभद्र आचार्य सांगितलं रत्नश्रावकाचार्यामध्ये का सांगितलं नीच गोत्री उच्च आहे. कारण नीच गोत्रामध्ये उत्पन्न झालेला जीव शुल्लक आयलक सम्यक दर्शन प्राप्त करून सम्यक दृष्टी होऊ शकतो. जे गोत्राने नीच परिणामाने उच्च गोत्री. एक सांगितलं आपण सर्वजण आपली कन्या आहे. मग कन्या बघताना काय बघतो आपण? आपली मुलगी कुठे सुखी राहील काय बघतो? त्याच्यामध्ये काय बघतो सांगा? सत्य सांगावी. आपलं आपलं सांगा. बंगला, गाडी, कार, पैसा, अमुक सगळं असेल तर तिथे आमची मुलगी ज्या सुखी राहते. ही आज आपल्याला पाहण्याची दृष्टिकोन आहे. तुम्ही चरणानुगाचे ग्रंथ वाचा, तिथे लिहिले कन्या कोणाला द्यावी. ही पण लिहिलेलं चरणानुगामध्ये. आणि कन्या कोणाची करावी. आता का त्या कराचे प्रश्न राहिलाच नाही. त्यांचंच काम चाललेलं आहे. म्हणून सांगितलं की जो काय श्रावक आहे, खानपीन व्यवस्थिशीर आहे, सज्जन आहे, अशाला कन्या द्यायला सांगितली. धनवानाला देऊन कन्या द्यायला सांगितली नाही. आणि आज धनवानाला देऊन कन्या दिले, रडत बसले का? मिथ्यात्वासहित धन असेल, मला पुढे गाथा येणार आहे. मिथ्यात्वासहित धन आहे तर नियमाने परिणाम बिघडणार आहे. पाहतो ना पेपरला, त्याचा मुलगा दारू पेला, पळाला, ॲक्सिडेंट केला, सगळा. पुण्याने पैसा मिळाला की नाही? पुण्याचा उदय आहे, सगळी अनुकूलता आहे. पण काय केले? सप्त व्यसनामध्ये आता आईबाप करतात, रडतात का हसतात? पंडिताला मुलगी द्यायला कोण तयार होत नाही. हे पंडित आहे, कांदा खात नाही, बटाटा खात नाही, लसूण खात नाही, रात्री भोजन करत नाही, हॉटेलात जात नाही, सिनेमाला जात नाही, मग आमच्या मुलीला काशाला द्यायचं? म्हणजे किती भ्रष्ट बुद्धी झालेली आहे माणसाची. म्हणजे काय? आमची मुलगी व्यसनी माणसाला देऊन टाका. मग पंडित रवींद्र काळे म्हणा की दिवस मुली मिळतच नव्हत्या, पण मुली द्यायला तयार नाही का? आमच्या मुलीचे काय हौस होतच नाही. जे कांदा बटाटा लसूण हॉटेल खाऊन सिनेमा बघून पाप बनणारा मुलगा पाहिजे. पण तुम्हाला पापापासून निवृत्त पुण्य करणारा मुलगा. पंचम काळाची महिमा आहे. काय आहे? हे झालं उच्च आणि नीच गोत्राचा व्यवहार आणि अर्थ आणि क्रिया. शांतीसागर महाराज होते. शांतीसागर महाराजामध्ये तुमच्या गुजरामध्ये किती पंथ आहेत मुख्य? तुम्ही कोणते आहेत? चंकेश्वर. आणि तुम्ही एक स्थूल रूपाने. शांतीसागर महाराज विषामणाची दशामणाची विषामध्ये तर आहार घेत नव्हते. शांतीसागर महाराज तिथे जरी संकर झाला तरी आहार घेत नव्हते. तिथे लिहिलेलं आहे प्रवचनसारची चरणाने चुलिका मूलाचार भगवती आराधना. कुणाकडून आहार घ्यायचा, काय घ्यायचा, सगळं लिहिलेलं आहे. नाही, सगळं लिहिलेलं माहीत आहे आणि आपण देतो आणि ते घेतात. दोघेही पापाचे भागीदार आहेत. वाचा चरणायोगाचे ग्रंथ. आणि माहीत असून सुद्धा साधू घेत असेल तर तोही दोषी. वीरसागर महाराज, सुशीलमती माताजी, चंद्रमती माताजी याच गावात काही लोकांकडून आहार घेत नव्हते. त्याच लोकांकडून चलती का नाम गाडी
ते लिहिलं आचार्य चरणाने चुलिका प्रवचन सारच्या शेवटी लिहिलेलं आहे. अशा सदोष जैन कुळाची चर्चा, सदोष ठिकाणी असलेला आहार घेतला तुम्ही तर पुढच्या भवामध्ये हीन जातीचे देव होणार. भवनवासी, व्यंतरवासी, ज्योतिषवासी हलक्या जातीच्या देवामध्ये उत्पन्न होणार. कोण? मुनी. माहीत असून प्रवचन सारथी चरणाने चुलिका आहे, 3रा अध्याय. आणि मूलाचार भगवती आराधनामध्ये सगळं लिहिलेलं आहे. मूलाचार वाचतो, भगवतीला वाचतो, संघामध्ये वाचतो, दुसऱ्याला सगळ्याला शिकवतो. पण वेळ आल्यानंतर तशा प्रकारे वागत नाही. मग जशा प्रकारे आगमनात सांगितलं तशा प्रकारे वागायचं असेल तर जावा, नसेल तर बसा इथे. सत्य कडू आहे. सत्याला पहिले म्हणून का सांगितलं जातं? सत्याला पहिले सत्याचं ज्ञान करा, सत्याचं श्रद्धान करा, मग सत्याला आणा आचरणामध्ये. सत्याचं ज्ञान नाही, सत्याचं श्रद्धा नाही, सत्य आचरणात आणण्याचं कुठलं येणार? लोक म्हणत होते महाराजांना, तुम्ही यांच्या घरी आहार, त्यांच्या घरी आहार घेत नाही. ते लोक नाराज होते, त्यांना बरं वाटत नाही. मी लोकांच्या नाराजासाठी दीक्षा घेतली आहे का? तर मला दुर्गतीला जायचं दुसऱ्याच्या घरी आहार घेऊन? माझी चर्या मला करायचं, दुसऱ्याला बघून माझी चर्या करायची नाही. हां, त्यांनी लावल्यास तर लावू दे ना, पण मला जायचं का नाही माझ्यावर अवलंबून आहे. जी त्यांनी दीक्षा घेतल्यापासून शेवटच्या क्षणापर्यंत मूलाचार भगवती आराधनाची जशी आहे तशी पूर्ण 18 वर्षे त्यांनी पाळलं. पॅरेलाइज झाल्यानंतर डॉक्टरने सांगितलं, भाऊसाहेबांनी डॉक्टर घेऊन गेले होते. त्याने म्हणले ब्रेन ट्यूमर झालं आहे, ऑपरेशन केलं तर तुम्ही ठीक होता. बिशीकर भाऊसाहेब म्हणले ऑपरेशन करून घ्या. महाराज त्याला ऑपरेशन करण्यासाठी काय करावं लागेल? दीक्षा छेदावं लागेल. ठीक आहे, तुमच्या म्हणण्याप्रमाणे दीक्षा छेदले, ऑपरेशन करू लागलं, मेलो तर? म्हणजे आत्तापर्यंत केलेली जी 18 वर्षाची साधना कुणासाठी नष्ट केली? एक शरीरासाठी. ब्रेन ट्यूमर शरीराला झालेला, आत्म्याला नाही. मग 3ऱ्या दिवशी का दुसऱ्या दिवशी 4 प्रकारच्या आहाराचा त्याग करून यम संलेखना घेतले. मी काही लोकांनी सोडली, परत रिपेरी केले आणि परत आले. काही डॉक्टर लोक सांगतात, दाता डॉक्टर म्हणतात आमच्यापाशी येतात, इंजेक्शन घेतात, डॉक्टर दात काढतात. सण होत नाही ना, सोडून द्या. पण तिथे डॉक्टरकडचा इंजेक्शन घेता, मलमपट्टी लावता, काय चाललेलं आहे? नाही ना, एक दिनवाणीच्या जिनेंद्र भगवंताच्या वेशाचा प्रदर्शन करू नका. तुमच्यामुळे धर्माचं प्रदर्शन तुम्ही बघून पुढची येणारी पिढी काय म्हणणार? ह्यांना चालतं तर आम्हाला तरुण सागर महाराजचा फोटो दाखवला होता की नाही? कसा दाखवला होता? नाकात नळ्या, इकडे नळ्या, तिकडे नळ्या. ते घातलं तर राहू देत नाही, आत बसायचे. पण फोटो काढून सगळ्या जगाला का दाखवता? पुढचा साधू, त्या साधूला चालताना तरुण सागरला मला पण चालतं आहे. समुद्रभद्र आचार्य सोडून दिले, परत झाले. मी होतो समुद्रभद्रच होते. ते समुद्रभद्र कपडे घालून ते महादेवाची पिंड फाडली. मुनीजन नाही. जी श्रद्धा किती दृढ त्यांची. मुनी होते, मुनिवेश सोडला, वस्त्र धारण केले, महादेवाचं खात होते. मग कोण म्हणेल अरे महाराज? मग त्यांची श्रद्धा किती. मग शेवटी पकडले गेल्यावर काय म्हणलं? राजा म्हणला या पिंडीला नमस्कार कर. का म्हणते समुद्रभद्र? हे राजन, तुझ्या मूर्तीमध्ये माझा नमस्कार झेलण्याची ताकद नाही. राजा म्हणला असं कुठं होतं का?
ठीक आहे म्हणलं, बघा म्हणलं. मग 24 तीर्थंकराची स्तुती करता करता चंद्रप्रभूची स्तुती म्हणून मस्तक टेकलं, फुटली का नाही? तुम्ही उद्या त्याला सोडून बघा आणि करून दाखवा बरं. समंतरभद्रच होते. तुम्ही समंतरभद्र व्हायला जाऊ नका, त्यांनी सोडून मी आले म्हणून. नसेल महाराजांना सिद्धांत कोश वाजत असताना तिथे बिंदी असतात, बारीक बारीक बिंदी. ते त्यांना एक बिंदू दिसला नाही डोळ्याला. महाराजांनी संलेखना सुरू केली ती काय केली होती, एक बिंदू त्यांना दिसला नव्हता सिद्धांत कोशमधला. चष्मा तर लावणार नाही नियम घेतला होता. जेव्हा दृष्टीला दिसायला कमी वाटलं त्या दिवशीपासून त्यांनी आहार पाण्याला सोडत आले होते. शास्त्र सांगितलं आहे 5 प्रकारपेक्षा जास्त परिग्रह ठेवायचा नाही. कोण काय करतं ते नका बघू, मला साधू झाल्यानंतर मला काय करायचं आहे या दृष्टीने चाला. आणि जिनवाणीचं अध्ययन करून कुणाची निंदा करण्यासाठी काही करू नका. शास्त्रात सांगितलं ते सांगून तुम्ही निघून जावा. कुणाला काय करायचं ते त्यांच्यावर अवलंबून आहे. विद्यासागर महाराजांनी चष्मा घातला का? नाही. चष्मा घालू नका म्हणून सांगितला का कोणाला? नाही. पण चष्मा हटणाऱ्या माणसाला दीक्षा दिली की नाही? का? विचार करा. तो स्वतः करत नाही पण दुसऱ्याला. म्हणून जिनवाणी अध्ययन करा, आपल्या शक्तीला पहा, पहिले सम्यक दर्शन प्राप्त करा, शुद्ध आत्म्याचं ध्यान करा, वस्तुव्यवस्था जाणून घ्या. मग शक्ती असेल तर तिथे जावा. आणि तिथे सांगितलं 5 इंद्रियामधले 1 इंद्रिया जरी शिथिल झाल्या तर संलेखना धारण करायच्या. तुम्हाला उभारायला येत नाही पण धरा लागतं तर संलेखना धारण करायचं. भिंतीला उभारून आहार घ्यायचा नाही, कुणाला धरून आहार घ्यायचा नाही. तुम्ही गेला ना, आहार दिला ना, दिला का नाही तुमच्या रेग्युलर जाऊन? काय चालतंय? चालणार नाही. जोपर्यंत तुमची वंदळी, तुमचे पाय जोपर्यंत स्थिर राहतात त्या डोळ्याला आहार घ्यायचा आहे. भिंतीला टेकायचं नाही, कोण तुम्हाला धरायचं नाही, चालणार नाही. वायुकायिक जीवाची हिंसा झाल्याचा आहार सोडायचा की नाही? विक्रांतचं घर इथं होतं, त्यांच्या घरी आहाराला महाराज गेले. पहिले आपल्या लाकडाच्या खिडकी होती. खिडकी फक्त जरा अशी झाली लाकडाची, महाराज अंतरा करून खाली बसले. वायुकायिक जीवाची हिंसा होते. आणि याला आपण काय करतो? चालत नाही. सत्य स्वीकार करा. तुमच्या कपड्याला वेच पडलं तरी महाराजांना आहार करून खाली बसतात आहे. आपण काय करू लागलो? आज चौक्यामध्ये हवा घालवलं, मग वायुकायिक जीवाची हिंसा होते. लोक फोटो काढायला आले तर अग्निकायिक जीवाची हिंसा होते. महाराजाचा फोटो काढला तर हार महाराज खाली बसले. अग्निकायिक जीवाची हिंसा चाललेली आहे. 5 स्थावर काही जीवाची हिंसा तर काय माहीत, आपण पाळणार कोण? आम्हाला पण बरं वाटतं आता नाही का? महाराज निघाल्यापासून त्यांचा व्हिडिओ, आहार वस्तूवर व्हिडिओ, काय चाललेलं आहे? विडंबना चाललेली आहे. म्हणून नरकात जाणार हे सांगितलं कारण आहे. सत्य स्वीकार करा, सत्य वाचा. जेवढं असेल थोडं सुईचं कणावडं पाळा घरामध्ये, काही दोष नाही. एवढं स्वर्गात जाता, पण उच्च पदा जाऊन खाली जाता तर दुर्गतीला जाऊ शकता. सत्य सांगायला कोण तयार नाही. तेरी भी चूक मेरी भी चूक. बघा काय करायचं तुम्ही, म्हणून सांगितलं प्रत्येक श्रावकाने मूलाचार भगवत्याराधना पहिले वाचा, मग तुम्ही साधूला व्यवस्थिशीर सांभाळू शकता. नसेल तर आहे ठीक आहे, जे आहे ते आहे. दीपा मी सत्य सांगतो, कुणाला काय करायचं मला त्याचं देणं घेणं नाही. म्हणून प्रत्येकाने आपली क्रिया आपली करा, कारण पाप बांधून दुर्गतीला जाऊ नका. लोक भयाचं दुसऱ्याचं करू नका काही. त्याचं फळ तुम्ही उद्या दुर्गतीत गेला ही
वरच्या स्वर्गात जाणार होता ते भुवनत्रिकमध्ये हीन जातीचे देव झाला. कुणाचं ऐकून? या त्रावकाचं. या त्रावकाचं ऐकून तुम्ही चर्या बदललं तर दुर्गती तुम्हाला बुक्क भोगावं लागतं. हे येणार नाही तिथे. माझी चर्या मला कर. मी उभारलो ना, मला माझी चर्या करायची, श्रावकाची नाही. श्रावकाला देण्याची चर्या करायची, माझी चर्या करायची नाही तिथे. पण आज श्रावक साधूची करतून साधू श्रावकाची चर्या करू लागला. कसं चालणार? सत्य ऐका, शिका, वाचन करा. जोपर्यंत डोळ्याने तुम्ही वाचणार नाही तोपर्यंत सत्य काय समजलं जाणार नाही. पण प्रकरण आलं कार्यरूपाने आर्यंत सिद्ध परमात्मा, सकल परमात्मा आणि निकल परमात्मा दोन. आणि सिद्ध भगवान आहेत पण ते निकल परमात्मा म्हटलं गेलं. म्हणून वाचा, अध्ययन करा. आणि जे आगमामध्ये तुम्हाला आहार देण्यात तुम्हाला दोष असेल तर देऊ नका. पुण्य बांधेल नसताना तुम्ही देत असता तर पाप बांधताल. तुम्हाला काय द्यायचं तर बहिरंगातून वस्तू द्या, पण तिथे जाऊन देऊ नका, पाप बांधू नका. एवढं कडक तुम्हाला जिनवाणी देवगुरु शास्त्र सांगतात. कुणाला काय करायचं ते करा. प्रकरण आलं म्हणून मी सांगितलं आणि सांगितलं की प्रकरणाशिवाय ओढून काही आणून सांगायचं नाही कधी. आणि ओढून आणून सांगितलं तर मी पाप बांधणार आहे. हे विचार करा प्रत्येकाने. हो, स्वयं सिद्ध ज्ञान आनंद स्वरूप शुद्धात्मा द्रव्य आहे. स्वयं परिपूर्ण आहे. ज्ञाता द्रष्टा मात्र शुद्ध स्वरूप आहे. ज्ञाता मात्र शुद्ध स्वरूप आहे. शांती शांती शांती. विसर्जन. नमो अरियंताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो वज्रायाणं, नमो लोहितवताणं, नमो अरियंताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो वज्रायाणं, नमो लोहितवताणं, नमो अरियंताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो वज्रायाणं, नमो लोहितवताणं. ओम विसर्जन. के ज्ञानते तुझे गोपालो, सोवाणी मस्तक नमो सदा देतो. देव वजो अरहंत नित गुरुतेव निर्ग्रह, दया धर्म पालो सदा यही मुक्ति का पन. सिद्धांत शास्त्र की जय. दिनवाणी माता की जय. चोईसो भगवान की जय. अनंतानंत सिद्ध परमेशी भगवान की जय. आचार्य श्री योगींद्र देव विरचित परमात्मा प्रकाश ग्रंथ की जय.
आचार्य श्री शांतिसागर महाराज परम पूज्य मुनि श्री वीर सागर महाराज की जय। 3,9 करोड़ मुनिराज की जय। आदिनाथ भगवान की जय। शुद्धात्म तत्व की जय। नमस्ते नमस्ते नमस्ते।